ची रेसिपी आहे आपली नागपूरची प्रसिद्ध कोथिंबीर वडी। ते पण अशा ठिसूळ आणि खुसखुशीत सॉससोबत खायला अगदी अप्रतिम लागतात। तर चला बघूया कशी बनवायची ते। त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल शेवटपर्यंत, तरच तुम्हाला कळेल की आपण हे ठिसूळ कोथिंबीर वडी कशी बनवली ते। तर स्वादगुरू रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी कशी बनवायची ते। त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला, बघा हे मैदा घेतलेला आहे मी 1 वाटी आणि हे चाळणीने मी गाळून घेतला। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालून घेऊया। बारीक बेसन घेतला आहे मी, ते टाकून घेऊया। आता याच्यामध्ये 1 चम्मच आपण हे ओवा टाकून घेऊया। ओव्यामुळे स्वादही छान येतो आणि आपल्याला तेलकट पदार्थ असल्यामुळे थोडा पचायला पण हलका जातो, म्हणून ओवा घालून घ्यायचा आहे। पुरतं याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। आता याला असं मिक्स करणार आहोत। आता आपली कोथिंबीर वडी ही खस्ता होण्यासाठी याच्यामध्ये आता आपण हे तेल टाकून घेणार आहोत। हे नॉर्मलच तेल आहे, गरम केलेलं नाही। आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच घातलेला आहे। आता हे दुसरा चम्मच पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला असं मोहन देऊन घ्यायचं आहे। आता आपण याला असं मिक्स करून घेऊया। पूर्ण आपल्याला हे एकत्रित करायचं आहे मिश्रण आणि याला असं दोन्ही हाताने थोडं हातावर घेऊन असं घासून घ्यायचं। यालाच मोहन देणं म्हणतात आणि मग वडी आपली खूप अशी खस्ता होते। आता मोहन देणं झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि कणिक मळून घेऊया। आपल्याला ही कणिक अशी घट्ट मळून घ्यायची आहे। बेसनामुळे काय होते, आपली जी वडी आहे अशी छान खायला लागते आणि दिसायला पण मस्त दिसते। आपली अशी घट्ट मळून झालेली आहे। आता याला थोडं तेलाचा हात घेऊया आणि आपलं हे कणिक आहे ती छान अशी एकत्रित करून 10 मिनिट याला असं झाकून ठेवूया। 10 मिनिट अशी मुरायला ठेवूया, त्यामुळे बेसन आणि मैदा छान असा मुरला जाईल। आणि आता जे कोथिंबीर वडीसाठी आपल्याला मिश्रण लागणार आहे ते करून घेऊया। आता आपण मिश्रण करून घेणार आहोत। त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, टाकून घेऊया। मोठ्या चम्मचनं 2 चम्मच तीळ घेतलेले आहेत, ते पण टाकून घेऊया याच्यामध्ये। अगदी छोट्या चम्मचनं 1 चम्मच सोप घेतलेली आहे, ते पण घालून घेऊया। सोपामुळे छान लागते कोथिंबीर वडी, ऑप्शनल आहे। आपण याला बारीक करून घेऊया। झालेलं आहे मिश्रण बारीक। आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेऊया। तेल थोडं जास्त घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये। चम्मच आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया। याला असं छान तडतडू देऊया। नंतर याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। हे तडतडलं की आपल्याला हे लसूण आणि अद्रक थोडं याच्यामध्ये घालून घेऊया। याचा रंग आपला बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे तीळ शेंगदाण्याचं जे पावडर केलं होतं ते घालून घेऊया आणि याला असं परतून घेऊया थोडं, कारण तर आपण शेंगदाणे आणि तीळ हे भाजले नव्हते, म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडं असं परतून घ्यायचे आहे। खोबरं खिसलेलं याच्यामध्ये घालून घेऊया। मी काळ्या बुडाचंच खोबरं घेतलं होतं, ते आता याच्यामध्ये घालून घेतलं। मध्ये 1.5 चम्मच हे लाल तिखट टाकून घेत आहे। पहिले 1 चम्मच घातला होता। अर्धी चम्मच हळद टाकून घेते, अर्धा चम्मच धनिया पावडर घालून घेते, अगदी चिमूटभर याच्यामध्ये गरम मसाला घालून घेऊया, पुरतं मीठ टाकून घेऊया। त्याच्यामध्येच आता आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे। जे महत्त्वाचं आहे ते कोथिंबीरच आहे, भरपूर घालायची आहे आणि याला असं मिक्स करायचं आहे। हे आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायचं, त्यामुळे आपले हे जे मिश्रण आहे ते करपणार नाही। अर्धा चम्मच मी याच्यामध्ये थोडं साखर घालून घेते आणि आता आपल्याला याच्यावर 1 चम्मच लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। आंबट गोड मिश्रण मस्त लागते। आता मिश्रण मी हे काढून घेतलं, याला असं थंडगार करून घ्यायचं आपल्याला आणि नंतरच आपल्याला कोथिंबीर वडीला सुरुवात करायची आहे। आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आता बघूया आपली कणिक कशी झाली ते। मस्त झालेली आहे बघा, किती अशी नरम झाली। आपल्याला बस अशीच नरम पाहिजे कणिक। मिश्रण थंड झालेलं आहे आपलं। आता आपण एक अशी कणकीचा गोळा घेऊया, याला असं गोल करून घेऊया आणि थोडं याच्यावर लाटून घेऊया। थोडा मैदा असा भरभरून घेऊ याच्यावर आणि याला असं लाटून घेणार आहोत। आपली पुरी ही तयार आहे। आपल्याला थोडी पातळच घ्यायची आहे, त्यामुळे काय होईल, खस्ता होईल आपली कोथिंबीर वडी मस्त। आता याच्यामध्ये आपण असं मिश्रण भरून घेऊया आणि याला असं दाबून घेणार आहोत याच्यावर। हे दोन्ही कोण पण आपल्याला असं दाबून घ्यायचे, हे काठ आणि हे काठ याच्यावर असं लावून घ्यायचं आणि हे पुन्हा असं करून याला असं दाबून घ्यायचं आहे।
त्यामुळे काय होईल, हे तेलामध्ये टाकली तर निघणार नाही. याच्या कडा आहेत ते पूर्ण अशा दाबून घ्या आणि याला असा आकार देऊन घ्या. आता आपण काय करूया, याच्यामध्ये हे घालून घेऊया. खस्ता होण्यासाठी हे आपल्याला कमी तेलावरच तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे खस्ता होतीला गॅस लहान करायचा आहे आपल्याला आणि याला तळून घ्यायचं आहे. याला असं चमच्याच्या साह्याने असं पलटून घेऊया. बघा, कडा आपण याच्या मस्त दाबल्या आहेत, त्यामुळे हे निघल्या नाही तेलामध्ये. आणि याला मंद आचेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे. त्यामुळे हे खुसखुशीत वड्या होतील आणि पूर्ण आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा आहे. गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आपल्या वड्या बघा मस्त रंग आलेला आहे. आता हे झालेले आहेत, काढून घेऊया. गॅस आता मी बंद करून घेते. कडाक्याच्या थंडीमध्ये गरम गरम कोथिंबीर वड्या आपल्या तयार आहेत. खायला अगदी मस्त लागतात, ठेसूळ पण झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, आणि दिसायला पण भारी दिसत आहेत. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.